सर, आज न्यायालयात सुनावणी होती. काय विषय होता? काय न्यायालयाने निर्देश दिले? मी एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन फाईल केली होती औरंगाबाद बेंच ऑफ मुंबई हायकोर्टमध्ये. आणि मागच्या 1.5 महिन्यापूर्वी जे हिअरिंग झाली होती त्या अनुषंगाने 7 मेला हायकोर्टाने एक आदेश पारित केला होता की त्यांनी सांगितलं होतं की इतकं भयानक स्थिती असून सुद्धा तुम्ही काय इतकं टाईम घेत आहे वेकन्सीज फिल करण्यासाठी. कोर्टाने आदेश दिला होता की 1 आठवड्यामध्ये तुम्ही हे प्रक्रिया सुरू करा आणि 5 ते 6 आठवड्यामध्ये कमीत कमी 50% सीट जे आहे वेकंट सीट जे आहे ते फिल करण्याची प्रक्रिया पूर्ण करा. आज त्याची हिअरिंग होती आणि आज कोर्टाला सरकारी वकीलकडून हे सांगण्यात आलं की आम्ही ॲफिडेविट सबमिट केली नाही. मग कोर्टाने हे सांगितलं की तुम्ही ॲफिडेविट सबमिट करा आणि सांगा की किती पोस्ट काय केलं काय नाही केलं. आणि त्यांनी बुधवारची नेक्स्ट डेट दिलेली आहे. पण तुम्ही स्वतः जज समोर उभा राहिला तर जज आणि तुमचा काय संवाद झालेला काय बोललो? नाही, जेव्हा सरकारी वकीलने हे सांगितलं की हे प्रक्रिया सुरू आहे, आम्ही एजन्सी फायनल करत आहे आणि एका 8-10 दिवसामध्ये आम्ही कमीत कमी जे क्लास 3 आणि क्लास 4 आहे त्याच्या एजन्सी आम्ही फायनल करणार आहे 8 ते 10 दिवसामध्ये. तर त्या कोर्टाने एक्सेप्ट केलं. पण मी कोर्टाच्या निर्देशात हे आणून दिलं की 28 मार्च 2020 मागच्या वर्षी याच कोर्टाने एक आदेश पारित केलं होतं की इतकी भयानक स्थिती आहे करोनाच्या काळात आणि आपण लवकरात लवकर पोस्ट फिल करा. म्हणजे याचा अर्थ हे आहे की फक्त ॲफिडेविट देण्याचं काम सुरू आहे, प्रत्यक्षात काही नाही. म्हणजे 2020ला मुंबई हायकोर्टाचे आदेश आहे आणि खूप ऑनरेबल जस्टिस गंगापूरवाला साहेबांनी जे आदेश दिलं होतं ते खूप स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलं होतं की स्थिती खूप भयानक आहे आणि आपण लवकरात लवकर हे पूर्ण भरण्याची तयारी ठेवा. आणि आता पुन्हा जेव्हा याच मुद्द्यावर आम्ही गेलेलो आहे तर तेच ॲफिडेविट येत आहे. पण ॲफिडेविटमध्ये काय केलेले आहे ते आतापर्यंत स्पष्ट झालेलं नाही, कारण त्यांनी कोर्टामध्ये आजही ॲफिडेविट सबमिट केलेलं नाही. ॲफिडेविटचा खेळ प्रशासन करते, लूपहोल शोधण्याचा प्रयत्न करते. यामधून तुम्हाला वाटतंय की प्रशासन गंभीर आहे आणि कोर्टाचं त्यांना ऐकावंच लागेल, नाहीतर सगळ्यांवर कारवाई होईल? नाही, नक्की. म्हणजे काय आहे की असं नाही आहे की 1 आठवड्यामध्ये हे सगळं पूर्ण करायला सांगितलं होतं. आता करोना जे आहे ते 2020 पासून सुरू आहे. आजपर्यंत आपण काय केलेलं आहे हे कमीत कमी आज जेव्हा कोर्टाची हिअरिंग होती त्यामध्ये तुम्ही ॲफिडेविट सबमिट केलं असतं, हे सांगितलं असतं. मी सांगितलेले आहे की औरंगाबाद महानगरपालिका असू द्या, सिव्हिल हॉस्पिटल असू द्या, कॅन्सर हॉस्पिटल, घाटी हॉस्पिटल आणि ग्रामीणचे जिथे हॉस्पिटल्स आहे त्याच्यामध्ये 2048 वेकन्सीज आहे मेडिकल स्टाफची. त्यामध्ये डॉक्टर्स आहे, नर्सिंग स्टाफ आहे, क्लास 3 क्लास 4 आहे. ते कमीत कमी त्या 2000 पैकी आम्ही 50 लोकांना भरलेले आहे, 100 लोकांना भरलेले आहे, ते कमीत कमी दाखवले असते. म्हणजे हे दुर्दैव हे वाटतं की इतका गंभीर विषय असूनही सुद्धा आपण याला सिरियस घेत नसेल आणि हायकोर्टामध्येही मतलब ते ॲफिडेविट जेव्हा सबमिट करायचं आहे तो ॲफिडेविट करत नसेल तर एक कॅज्युअल अप्रोच आहे मला असं वाटतं की एक सरकारी विभागाचा. आरोग्यमंत्री वारंवार सांगतात की आम्ही पुन्हा राज्यामध्ये मेगा भरती करतोय. तुम्हाला असं वाटतं का फक्त आरोग्यमंत्री महोदय वेगळं सांगतायत आणि प्रशासकीय पातळीवर वेगळ्या पद्धतीने कामकाज चालतंय? नक्की. आपल्याला म्हणजे फक्त मी सांगतो असं नाही आहे. प्रत्यक्षात मी ज्या लोकांना भेटत आहे, विचारत आहे की का अशी परिस्थिती आहे. म्हणजे घाटी हॉस्पिटलमध्ये मी हे समजू शकतो की आपल्याला खूप एक स्पेशलाइज्ड सब्जेक्टमध्ये कार्डिओ सर्जन आपल्याला मिळत नसेल, न्यूरोलॉजिस्ट मिळत नसेल. पण क्लास 3 क्लास 4 नर्सिंग स्टाफ याच्या भरतीचा कमीत कमी आकडा सांगा ना. ते 2000 मध्ये ते पण लोक आहे, क्लास 4 लोक पण आहे, नर्सिंग स्टाफ पण आहे. त्याच्या भरतीमध्ये काय आहे? म्हणजे MPSCच्या थ्रू करणार असेल तर म्हणजे MPSC का इतकं वर्ष लागणार आहे का आपल्याला? आज सिच्युएशन जे आहे ते सिच्युएशनच्या गांभीर्य लक्षात घेऊन आपण लवकरात लवकर याच्यावर लक्ष दिले तर मला वाटतं की सगळ्यात जास्त त्याचा फायदा जे आहे ते गोरगरीब पेशंटांना होणार आहे. जे ज्यांच्याकडे पैसे आहेत तर ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तसेही जात आहे. हे गोरगरिबांसाठी त्यांनी हे एक आपला कॅज्युअल अप्रोच ते बाजूला ठेवून आपण याच्यामध्ये जातीने लक्ष द्यायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की हायकोर्टांनी पुढच्या जे हिअरिंग आहे त्याच्यामध्ये ते गंभीर दखल घेतील याच्या बाबतीत. असा दुसरा एक मुद्दा,
सध्या राम मंदिराचा विषय समोर येतोय की राम मंदिराच्या शेजारी जी जागा होती ती काही तासामध्ये म्हणजे 2 कोटी जागा 18 कोटी झाली आणि यामध्ये ट्रस्टचे जे सदस्य होते त्या खरेदी व्यवहारात सहभागी होते. देखिए राम मंदिर के ताल्लुक से हम सिर्फ इतना कहना चाहेंगे कि भगवान राम को ये राजनीतिक पार्टियों ने और कुछ तथाकथित जो ट्रस्ट के और भगवान के जो ठेकेदार अपने आप को बताते हैं, ये लोगों ने सिर्फ भगवान राम का इस्तेमाल अपने राजनीतिक स्वार्थ के लिए और अपने निजी स्वार्थ के लिए किया है. पूरे देश भर में से करोड़ों रुपया जमा किया गया है. कितना पैसा कहाँ से आया है इसका पूरा हिसाब उन्होंने ओपन करना चाहिए, दिखाना चाहिए. और अगर इस तरह की बात अगर सामने आती है कि आप एक मंदिर बना रहे हैं, एक ऐसी जगह के ऊपर मंदिर बना रहे हैं जो पहले से ही विवादास्पद थी, जिसका हमको इस बात का विरोध था कि वहाँ पर मस्जिद थी, मस्जिद की जगह के ऊपर आपने मंदिर, ठीक है, हम कोर्ट का आदर करते हुए उसे एक्सेप्ट भी कर लिए. लेकिन अगर ऐसे धांधलियाँ तुम एक भगवान के घर के लिए, जिसके लिए तुम ये कहते हैं कि हमारी इतनी बड़ी आस्था है भगवान राम के अंदर, और उन्हीं के जरिए अपने जेब भरने का काम कर रहे हैं, तो मेरे लिए एक बहुत दुखद बात मैं समझता हूँ. हम तो चाहेंगे कि इनके बड़े बड़े डोनर्स जो है वो कौन कौन डोनर्स थे, कितने का ये प्रोजेक्ट बनने वाला है, इसकी पूरी सफाई देना चाहिए. आरएसएस ने देना चाहिए, विश्व हिंदू परिषद ने देना चाहिए, और सबसे पहले तो देश के प्रधानमंत्री ने देना चाहिए. क्योंकि इसी भगवान राम के नाम के ऊपर आप सत्ता के अंदर आए हैं. आप इन्हीं भगवान राम का नाम लेकर आपने अपना प्रचार किया था कि एक आप राम राज्य लेकर आ रहे हैं. लेकिन उसी राम राज्य के अंदर अगर आप अपना पैसा झोली भरने का काम कर रहे हैं तो ये मेरे हिसाब से दुर्भाग्यपूर्ण है. मुझे तो अफसोस इस बात का है कि जो बड़े डोनर्स हैं उसमें एक डोनर का नाम मुझे पूना के एक बहुत बड़े एजुकेशन इंस्टीट्यूशन का मिला है, MIT वर्ल्ड पीस सेंटर जो है, MIT इंस्टीट्यूट जो चलाने वाले, उन्होंने 21 करोड़ रुपये दिए हैं. आज इस देश को शिक्षण संस्थाओं की ज़रूरत है. मंदिरें, मस्जिदें जो है, धार्मिक स्थल जो है, इसके बारे में जो लोग कर सकते हैं, लेकिन जो शिक्षा के अंदर काम कर रहे लोग हैं वो एजुकेशन इंस्टीट्यूशंस के ऊपर लगाइए, हॉस्पिटल्स के ऊपर पैसा लगाइए. उसमें धार्मिक स्थल के लिए उनके समाज के जितने भी लोग हैं वो अपना इकट्ठा करें और करें. दुसरा एक विषय महत्त्वाचा, सध्या मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण असा विषय समोर येत असताना मुस्लिम आरक्षणाचा पण विषय पेंडिंग पडलेला आहे. या संदर्भात तुम्ही काही मोर्चेबांधणी करतायत का, कशा पद्धतीने पुढे जाणार? नहीं, हम सो कॉल्ड सेक्युलर पार्टीज के बड़े बड़े नेता, दिग्गज नेता, जिसके अंदर मैं शरद पवार साहब का नाम लूँगा, जिसके अंदर अशोक चौहान साहब का नाम लूँगा मैं, जिसके अंदर अजीत पवार साहब है, और ख़ास तौर से इन पार्टियों के जो मुसलमान लीडर्स हैं, इन लोगों का नाम लेना इसलिए ज़रूरी है कि आप कहीं ना कहीं अपने समाज के प्रति अपना दायित्व निभाइए. ठीक है, मराठा समाज के लिए जितने भी मराठा नेता वो कर रहे हैं, वो अपने समाज के अंदर जो पिछड़ा वर्ग है उनको आगे बढ़ाने के लिए वो मेहनत कर रहे हैं. मेरा ये सवाल है, नवाब मलिक साहब क्यों खामोश बैठे हैं, आरिफ नसीम साहब क्यों खामोश बैठे हैं, असलम साहब क्यों खामोश बैठे हैं, दूसरे जो मंत्री है वो क्यों खामोश बैठे हैं, हमारे कोल्हापुर के मंत्री हो, तो कम से कम मुस्लिम जो नेता है, जो सत्ताधारी पक्ष के हैं, हम कितना भी चिल्लाए तो हमको कहेंगे कि ये तो विरोधी पक्ष का है, इनका काम ही है करके, लेकिन सत्ता में बैठे हैं तो उसे मुंह में लड्डू लेकर बैठने की ज़रूरत नहीं है. आपको कहीं ना कहीं आपको अब समाज के बारे में भी बात करना है, किसी का विरोध ना करते हुए. हाईकोर्ट ने जब कहा है कि 5% इनको मिलना चाहिए, तो वो 5% के लिए तो कम से कम आप सत्ता के अंदर आए हैं. और मैं जब आमदार था तो ये वही नेता है ऑन द फ्लोर ऑफ द हाउस, वो वहाँ पर चीख चीख कर कहते थे कि आपने तो मुसलमानों को रिजर्वेशन देना चाहिए करके. देवेंद्र फडणवीस की सरकार से मांगते थे, जबकि उनको मालूम था कि भारतीय जनता पार्टी मुसलमानों से कोई लेना देना नहीं है. अब आप तो सत्ता में आए हैं और आप तो एक सेक्युलर फ्रंट बनाए हैं, अपने आप को सेक्युलर फ्रंट बनाकर, तो कैसे मुसलमानों के वोट चाहिए आपको? मुसलमानों के रिजर्वेशन के बारे में है तो आप कोई मुंह खोलने के लिए तैयार नहीं है. और सिर्फ मुस्लिम लीडर्स ही क्यों, शरद पवार साहब की भी हमको तस्वीरें याद है कि टोपी पहनकर इफ्तारी के अंदर खजूर खाते हुए, ये तस्वीरें सिर्फ है तो क्या रमजान के लिए रहती है? अशोक चौहान साहब सिर्फ ये क्या तस्वीरें हैं तो अपनी इसके लिए करते हैं? और अब तो है तो उद्धव ठाकरे साहब भी है तो मुसलमानों को लुभाने की कोशिश कर रहे हैं. तो कम से कम थोड़ा बहुत तो उनके साथ इंसाफ करिएगा, हमारी यही उम्मीद है.